चोर तीन प्रकारचे आहेत. किती प्रकारचे आहेत चोर? तीन प्रकारचे. एक चोरी करणारे भामटे चोर, एक शहाणे चोर आणि एक छुप्पे चोर. किती चोर झाले? तीन चोर. लक्षात ठेवा. पहिला चोर म्हणजे कोणता? जो रात्री चोऱ्या करायला येतो तो पण ठकून काय करतो? आपला घात करतो. मूर्तीचे 4 पोरं. किती पोरं? 4 पोरं असे हाणले बापाने एक दिवशी, शपळले धरून. 2-2 हजार घरातले चोरून मुंबईला पोरं पळून गेले. रस्त्यानं चालले, अर्ध्या रस्त्यात गेले, अंधार झाला. एक पूल होता, तिथे थांबले. जवळ एक झाड होतं. एक जण म्हटलं आपण पुलाच्या खाली लपणार, एक जण म्हणला झाडावर जाणार, तिसरा म्हणला मी दगडाच्या आड जाऊन लपतो. पण चौथा आहे ना, अशा 2-2 माळी घातलेला होता टपारण्या त्यांनी. ते म्हणलं आपल्याला काहीच घेणं नाही, आपण रस्त्यावरच झोपणार. झोपल्या रस्त्यावर. चौघची चौघं आराम करतात. तेवढ्यात एक मोठ्या चोराची टोळी आली. मुलांनो, कोण आली? चोरांची टोळी आली. एका चोराचा पाय लागला, जे रस्त्यात झोपलेलं होतं का त्याला. ते चोर तर हेडगळून खाली पडलं. ते बाकीच्या चोराला म्हणतात अरे थांबा थांबा, इथेच असा मी, पुढं गावात जायचं कामच नाही. एक जण म्हणलं रस्त्याला पडलेल्या व्यक्तीकडे काय असतं का? आणि रस्त्याला कोण पडतं? आहे की नाही? कोण पडतं रस्त्याला? याच्याकडे काय असणार आहे? असं म्हटल्याच्या नंतर त्याला राग आला ना, कारण तो कोण होता? माळकरी होता. ते म्हणे खबरदार, आपल्याला पेताड म्हणशाल तर 2-2 माळी येतात 1.5 किलोच्या. वारकरी, हाडाचा वारकरी, आणि तुम्ही एखादच धरलेली आज, आणि तुम्ही दारू पिणार म्हणता. दुसरा चोर म्हणला अरे थांबा घ्या. तिसरा चोर म्हणला या माळकऱ्याकडं तर काहीच नाही, याच्याकडं काय असणार आहे? काहीच नाही. अरे काहीच नाही काय म्हणता? पठ्ठ्याकडं 2,000 रुपये आहेत. किती येतं? एक चोर म्हणला याचा स्क्रू ढिल्ला दिसतो, 2,000 घेऊन रात्री रस्त्यावर कोणी झोपल का पैसे घेऊन? ते म्हटला एकटा नाही बाबांनो, एक पुलाखाली आहे, एक झाडावर आहे, एक दगडाच्या पलीकडे, एकटा नाही. प्रत्येकाकडे 2-2 हजार आहेत. आता चोरानं काय आरती केली असेल का त्याची? सुख करता दुःख हरता